आता झालं दर्शन आणि आता आम्ही घरी चाललो. आता जवळ हे बघा किती छान मस्त हिरवगार आहे. आता हे ना ऊसाचं शेत आहे दुसऱ्याचं. एवढी छान हिरवीगार कोथिंबीर गावाकडेच शेतात बघायला मिळू शकते. एक खूप स्पेशल पार्सल आलंय ज्याची आम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो आणि ते माझी कॉपी पेस्ट सुरू आहे. तर आम्ही मॅट्रेस ऑर्डर केली होती. मॅट्रेस तर लय भारी वाटती आहे. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग, कारण आता सकाळचे 7-7:30 झालेले आहेत आणि मी आंघोळ वगैरे करून तर तयार झाली आहे. आता स्वयंपाकाची तयारी सुरू आहे माझी आणि शिवम बसलाय मोबाईल बघत. आत्ताच उठलाय तो. आणि आज स्वयंपाकामध्ये आहे पनीरची भाजी. तर पनीर फ्राय करून घेतलंय आणि कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेते आता. आणि हे आमचं माकड बघा इकडून. काय करते तिथे? बाबासोबत खेळती. ओट्यावर पोते, त्या पोत्यावर ती खेळतीये. आता ते सोयाबीनचे पोते नाही तर आज तिचं खेळणं सुरू आहे. तिथे मामा उभे आहेत. तर चला पटापट स्वयंपाक करून घेते. आता पनीरचा मसाला आणि टोमॅटोची प्युरी परतायला टाकली मी. आणि ह्या भाजीला ना खूप वेळ लागतो, त्यामुळेच एकीकडे पीठ सुद्धा मळून घेतलंय आणि भाजीचा मसाला सुद्धा फ्राय होतोय. आणि सानूला ना आज पुंगानी सापडली आहे. ते बघा कशी वाजवतीये. ते माईच्या कानात जाऊन वाजवते आता. ए सानू, तस नाही करू. किती दिवसाची लपून ठेवली होती आम्ही ती? 4 दिवसाची. कशी वाजवता येते का? पुंगानी वाजू वाजू ना बोर करून टाकेल सगळ्यांना. कानामध्ये जाऊन वाजवती डायरेक्ट, म्हणून आम्ही ती लपून ठेवली होती. चला आता भाजी तर होतीये, चपात्या पण करून घेते. आणि आज आमची सोयाबीन विकायला न्यायची आहे, तर त्याच्यासाठीच हे मोठी गाडी आलेली आहे. किती घाण झाला. एवढी सोयाबीन कस का पडली आता खाली? उंदरानं. बापरे, हे एवढे राहिले का बियाला? आता आमचा ओटा मोकळा झाला पूर्ण. आता किचनची खिडकी पण मोकळी झाली. आतली दिसत होती अगोदर. आता इथे बंगई पण बसवता येईल वरती. इथे बंगई असती. लय धूळ झाली. हात ते साफ करून घेत आहे आणि माझा पण स्वयंपाक झालाय. काय बाळा? पोळी तर आहे ना तुझ्या ताटात. कोरडी झाली. आवडली तुला भाजी? आमचं पिल्लू अजून बिना आंघोळीच आहे. आंघोळ करायची ना आता. कसे डोळे करती मुद्दाम व्हिडिओ सुरू झाला की. त्यांना आम्ही संध्याकाळच्या वेळेला ना महादेवाचं दर्शन घेण्यासाठी चाललोय. आमच्या इथे खूप छान एक टेकड्यावरचा महादेव आहे, टेकडी आहे. तर त्यासाठीच चाललोय तयारी करून. आत्यान ते समोर गेलेत. आले. अगं चाल लवकर. चप्पल घातलेली तू, चल की तशी. उचलूनच काय घ्यायला पाहिजे? हे बघा इकडे सगळे शेत आहे आणि सगळ्या शेतांच्या मध्ये मस्त छान टेकडी आहे आणि तिथे खूप छान महादेव आहे. तर तुम्हाला दाखवते आमच्या गावचं छान असं ठिकाण. हे बघा मक्कातून चाललोय आम्ही. आणि एकदम सूर्य मावळायला गेला तर खूप छान दिसतंय. तिकडे सूर्य मावळायला गेलाय. हे बघा किती छान मस्त हिरवगार आहे. आता हे ना ऊसाचं शेत आहे दुसऱ्याचं आणि यामध्ये सुद्धा काहीतरी पेरलंय आणि हे असे स्प्रिंकलर लावून दिलेत. हे दुसऱ्याच आहे. खूप छान हिरवगार आहे. आता उन्हाळ्यात एवढं हिरवं दिसतंय म्हटल्यावर याच्या मागं मेहनत पण खूप असते बरं शेतकऱ्याची. आणि इकडे पण लोक चाललेत सगळे महादेवाच्या दर्शनाला. सोमवार आहे आज त्यामुळे. तर हे बघा आता इथे कोथिंबीर लावली आहे, दाखवते तुम्हाला. एवढी छान हिरवीगार कोथिंबीर गावाकडेच शेतात बघायला मिळू शकते, उन्हाळ्याची ते पण.
बघा किती छान कवळी कवळी कोथिंबीर आहे. आता ही सगळं पूर्ण शेत कोथिंबीर टाकलेलं आहे बरं यांनी. कसं आहे सानू, ऊस आहे ना हा? आवडला का तुला? हो का? नंतर फोटो काढू आपण येताना. ह्या सानूला नेणं ना कुठे, हा वैतागच आहे. आता मी बघा कुठे आणि ह्या दोघी बघा कुठे. आणि एकतर काखेत पण येऊन राहिली आत्यांकडे. आता संध्याकाळची वेळ आहे ना, तर खूप छान फ्रेश वाटतंय. आणि उन्हाळ्यामुळे ना एवढे खूप म्हणजे खूप अशी हिरवळ नाही आहे. शेतामध्ये आहे पण कुठे कुठे असं वाळलेलं आहे. तर ही टेकडी आहे अशी, ते तिथे टेकडी आहे. सगळे दर्शनाला आलेत संध्याकाळच्या वेळेला. उशिराच येतात उन्हामुळे. तर चला तुम्हाला किती मोठा टिक्का लावून द्याला सांगून मला. बेलाला मस्त झाडं लागलेत इथं. महादेवी आणि सगळे बेलाचेच झाड आहे वरती. इकडून तिकडून सगळे बेलाचेच झाड आहे इथे. किती छान मस्त वाटतं इथं. तिकडं सूर्यफुलाचं शेत आहे. ते सकाळी मस्त खुलत असेल ना फुलं. आता ते वाळले का? आता झालं दर्शन आणि आता आम्ही घरी चाललो. आता जवळजवळ 7 वाजत आले असताना तरी अजून उजेड आहे. तर खूप छान वाटलं मला आज. खूप दिवसानंतर आले मी आज टेकड्यावर दर्शनाला. आता घरी आल्याच्या नंतर ना स्वयंपाक वगैरे झालाय आणि आज ना आमचं एक खूप स्पेशल पार्सल आलंय ज्याची आम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो. आणि ते माझी कॉपी पेस्ट सुरू आहे. तर आम्ही मॅट्रेस ऑर्डर केली होती. तर ती 5 वाजेलाच आली पण ती खोलायची तशीच राहिली कारण त्यांचं काम सुरू होतं. तर आता त्याची अनबॉक्सिंग करायची आहे. बघू आता कशी निघती. फ्लो कंपनीची मॅट्रेस आहे ती. बस तिथे सोफ्यावर बस रुद्र. सोफ्यावर सोफ्यावर बसा. पॅकिंग छान आहे पण. कटर दिला असेल ना कट करायला? कटर नाही. काय ते वॉरंटी कार्ड? किती वर्षाची वॉरंटी? 10. हा 10 राहते नंतर. ऍक्च्युली आम्ही ना ती ह्या बेडसाठी ऑर्डर केलेली आहे. तर ह्या बेडवर ना साधीच गादी टाकलेली आपली जी रुवाची किंवा कापसाची असते तशी. पण आम्हाला ही पाहिजे होती बऱ्याच दिवसापासून. पण आम्ही घरी राहत नव्हतो जास्त. त्यामुळे मग यावेळी आम्ही पुण्याला होतो तेव्हाच ती ऑर्डर केलेली होती. तेव्हा ती आत्ता आली 8 दिवसानंतर. 8 ते 10 दिवसानंतर. फोल्डेबल आहे हा. 2 फोल्ड आहे. किती लगेच हे होती ना ती. लगेच खुलती आहे. मॅट्रेस तर लय भारी वाटती. उठ अगं बेडवर टाकल्यावर उड्या मार तू. छोटी झाली. उंच आहे पण अजून तिची साईज वाढन. हो ना. मुद्दाम उंचच घेतली होती.
वाढन का तिची थोडीशी अलीकडे घ्या. बोट भर वाढन अजून. अरे यार हिचं काय सुरू आहे. बसली त्याच्यावर. जरा इथून बाहेर गेली ती. पुढे सांग बाजूला. छान आली आता परफेक्ट. हम्म. बसत नाही काही. त्याचं कारण की पोकळी. सानू जम्प करून दाखव. जम्प कर. जम्प. जास्त नरम वाटायला लागले ना. त्याच्यात वाढले बेडशीट येतात. नाही पुण्याहून आणलं होतं ते वेगळं आणलेलं होतं ते पिलो कव्हर ते त्याला घाला. नंतर आता यावर बेडशीट लावणं म्हणजे आत्यासाठी एक टास्कच आहे. मोठा नाही आला ना. गादी कशी आहे ग? नरम आहे का? बेडशीट पण मस्त वाटतंय. चांगलं आहे. कलरफुल आहे. हा, रफे. इकडे येऊ नको आणि पडशील. गाडी तपतीवर सांगू. ठीक आहे मामा. ओके झालं मामाला. फक्त त्यांच्या हाईट नुसार ओके. आत्याला जरा जास्त हाईट झाली हो ना. मस्त झाली गाडी. खूप छान आहे क्वालिटी. तर मामांची ना कंबर दुखी पाठ दुखी हा त्रास खूप आहे मामांना. आता सगळे समोर खूप बोलताय म्हणून मी मागे येऊन बोलते. त्यामुळेच ही मॅट्रेस ऑर्डर केली आम्ही. तर एकदम साधी गादी होती अगोदर. तर त्यांना त्रास होत होता म्हणजे तसं त्यांना भरपूर दिवसाचा त्रास आहे. पण मग त्यासाठीच ऑर्डर केली की याने थोडासा फरक पडेल. तर खूप छान आली ती क्वालिटी मॅट्रेसची आणि फ्लो कंपनीची मॅट्रेस आहे ती. तर चला आता त्यांचा सुरू धिंगाणा सानूचा आणि त्यांचा. तिला तर त्यावरच उड्या मारू वाटतंय सगळ्या. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते आता. आणि आता जेवण करायचं. आणि चला भेटू अजून एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब